प्रभादेवी आणि परळला पूर्व पश्चिम जोडणारा प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे। 125 वर्ष जुन्या या पुलाचं पाडकाम करून त्या जागी MMRDA नवा डबल डेकर पूल उभारणार आहे। हे काम पुढील 2 वर्ष चालणार असून त्यामुळे पुढील 2 वर्ष या भागात मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा मात्र विरोध आहे। आधी 10 एप्रिलला पूल बंद होणार होता अशी माहिती समोर आली होती, पण पूल पाडण्याआधी हरकती आणि सूचना प्रशासनाने मागवल्या होत्या। त्यासाठी 13 एप्रिल पर्यंतची वेळ देण्यात आली। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पुलाच्या पाडकामाला विरोध करण्यात आला, साखळी उपोषणही करण्यात आलं। त्यानंतर आता प्रशासनाकडून पुलाच्या पाडकामाला शिक्कामोर्तब करण्यात आलाय। त्यानुसार आजपासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाईल। त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाडकामाला सुरुवात करण्यात येईल। एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक विभागाकडून काही बदल करण्यात आले। करी रोड पुलावरील वाहतुकीसाठीची वेळ निश्चित करण्यात आली आहे। करी रोड पुलावरून सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत प्रभादेवी आणि लोअर परळच्या दिशेने अशी एकेरी वाहतूक सुरू केली जाईल, तर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत टाटा आणि KM रुग्णालयाच्या दिशेने एकेरी वाहतुकीसाठी खुला हा मार्ग करण्यात येईल। त्यानंतर रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूल दोन्ही दिशेच्या वाहतुकीसाठी खुला असणार आहे। करी रोड पुलावरील या बदलासोबतच पर्यायी मार्ग म्हणून दादरचा टिळक ब्रिज आणि चिंचपोकळीचा ब्रिजचा पर्याय उपलब्ध आहे। असं असलं तरी एल्फिन्स्टन ब्रिजवरील दररोजची रहदारी पाहता येथील वाहतुकीचा भार इतर पुलांवर येणार असल्याने मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।